सानू, माझी तब्येत लय बिघडली ग. मला लय कसं तरी होतंय. तापाने अख्खा अंग फणफणतंय. मला माझं डोळं बी उघडता येईना. साने, मगापासून बघायलोय पवायमध्ये चमचा नुसताच फिरवायलीस, खात का नाहीस? मला ते थोडं टेन्शन आलंय ना, जेवणच जात नाही. टेन्शन? कसलं टेन्शन? नाही म्हणजे श्रावणी तर बरी झाली ना आता. तो आजारी पडलाय ना, उठता पण येत नाही. कोण? कोण आजारी आहे? म्हणजे ती माझी कॉलेजची मैत्रीण आहे ना, तिला आजारी पडली. तिच्या घरी कोणीच नाहीये. मग तिची काळजी घ्यायला मला जायचं होतं. अगं पण आई, तू नको काळजी करूस. मी तिच्या घरी बसून अभ्यास करेन. होय काय? नाही नाव काय सांगितलं तिचं? कुठं राहते? नाही म्हणजे आतापर्यंत तू काय नाव नाही घेतलं तिचं, माहिती नाही ना, आपल्याला विचारलं पाहिजे काय? हो बे, आता तिच्या मैत्रिणीची काय कुंडली काढणार आहेस का ती? अगं मैत्रीण आजारी आहे, हिच्या मदतीची गरज आहे तिला. जाऊ दे की, जाग झाले जा. थँक्यू अण्णा. थांब जानू. तुझ्या त्या आजारी मैत्रिणीला आधी फोन लाव आणि तो फोन लावून माझ्याकडे दे. अगं आई, ती लय आजारी पडली. लय ताप आलाय तिला. तापाने तिचे डोळे पण उघडत नाहीयेत. हे आता झोपली असेल ग ती. आणि हे काय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी काय खोटं बोलतेय का? अगं तसं नाही ग बाळा. आता तू मैत्रिणीकडे जाणार म्हणजे काय तुमच्या गप्पा टप्पा होणार होय की नाही? आणि अभ्यास होणार का? नाही, गाडीचा अभ्यास होणार नाही. म्हणून म्हटलं तिला फोन लावून आधी मला दे. काय कारभार नाही तू पण. लहान लेकरू आहे काय ती? मोठी झाली की नाही आता? मैत्रिणीला गरज आहे, आधार होईल ना तिला. जाग तू जा, आणि अभ्यास करते म्हणते की ती. जा. अण्णा थँक्यू. आणि हे काय पुस्तकं वह्या कुठे आहेत? अहो अण्णा, बुक्स आणि नोट्स आहेत तिच्या घरी. तुम्ही नका काळजी करू, मी जाते. हा? जा. बाय. हो ना, आहे ना. ओ रुद्रप्रताप साहेब, उगे ना काय बी खोटाटे आरोप करू नका माझ्यावर. नसले तसले करलं का? लय अडपट माणूस आहे मी. माझा काय संबंध आहे का तेव्हा हिच्याशी? काय बी बोलायला लागले हो तुम्ही. ओ विजय साहेब, सांगा की यांना काय बी बोलतात आमच्याशी. हो साहेब, तुमच्या या असल्या खोट्या स्पष्टीकरणाची ना मला गरज नाहीये. एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐकायची. ही केस मीच सांभाळणार, ती मीच सॉल्व्ह करणार, आणि शेवटपर्यंत पाठपुरावा सुद्धा मीच करणार. आणि या संपूर्ण कटामागे कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे हे शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण मला चांगलंच माहिती आहे, बंगल्याच्या आतून कुठल्या तरी मोठ्या मदतीशिवाय ती वैशाली कडक बंदोबस्त असून सुद्धा आज शिरूच शकत नाही. साहेब सांगा ना, कोणी मदत केली असेल तिला आज शिरायला? मस्ती काय ठाऊ आता. हा? काय लावले त्या ईश्वंभरचं कौतिक मगादरनं? मेला का ती जित्ता आहे ना. दोघे आपला राईचा पर्वत करायला लागला तुम्ही. तोंड सांभाळून बोलायचं. खरं तेच बोलतोय. गोळी लागून तो ईश्वंभर जागच्या जागी मेला असताना आता गोष्ट वेगळी होती. मग तुम्ही आम्हाला काय विचारायचं पाहिजे होतं? विसरला? मला पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आला होता तेव्हा दिलेला पाहुणचार विसरला का तुम्ही? बऱ्या बोलांनी सांगतं, आल्या पावली परत निघायचं. नाहीतर या रुद्रप्रतापच्या स्टाईलनं समाचार द्यायला लागेल. गेट आउट. आउट. लायकीत राहायचं रुद्रा. विश्वंभर आहे की त्याला बी ए विश्वंभर सरांबद्दल एक शब्द जरी बोललास नव्हता तर तुझी मुंडी पिरगळून ना तुझ्याच हातात दे. तो माझा जॉब मार केला की नाही याचा बदला घेतल्या बिगर मी राहणार नाही. वेट अँड वॉच. निघा निघा. इंद्रनील, आता बरं वाटतंय का रे तुला? नाही ना सानू, नाही बरं वाटत. आता तर मला अजूनच जास्त त्रास व्हायला लागलाय. इंद्रनील, तुझी तब्येत तर जास्तच बिघडायला लागली रे. असं घरात बसून काहीच उपयोग होणार नाही. ते काही नाही, तू चल आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जाऊ. नाही 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 सानू,
डॉक्टर कशाला? तुला तर माहिती आहे ना मला डॉक्टरांची किती भीती वाटते का. नको ना, तू तू बस नाही तर तू ये ना इकडे. तू अशी जवळ बस. मला तू जीव मिळाली ना मग मला बरं वाटेल सानू. ये ना जवळ. लय थंडी वाजते अनिल? सानू. मला खरं सांग, माझ्याशी मुद्दाम खोटं बोलून मला इथं भेटायला बोलवलंय ना? हे सगळं नाटक करतोयस ना? मी मी का खोटं बोलू ग? मी तुझा विश्वास नाही तुझा माझ्यावर. माझ्या डोळ्यात बघून खरं बोल. सानू अगं मी इंद्रनील, आपण एकदा अज्ञानात मोठी चूक करता करता राहिलो. मला परत तीच चूक नाही करायची. मला माझ्या घरच्यांची, आई अण्णांची आबरूची धुळीत नाही मिळवायची. सानू अगं तू माझ्यावर विश्वास ठेव ना. मी 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 खरंच तुझी शपथ काहीच चुकीचं होऊ देणार नाही. आणि तू बी मनात चुकीचा विचार नको आणू. सानू, आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना, आणि आपण लग्न बी करणार आहोत. मग काय प्रॉब्लेम आहे? सानू, जगाच्या नजरेत नाही पण आपल्या नजरेत तरी आपण नवरा बायकोच आहोत ना. इंद्रनील, तुला का कळत नाही अरे? सानू अगं माझ्यावर विश्वास ठेव ना, काही बी प्रॉब्लेम नाही होणार. ये ना प्लीज, ये ना. प्रॉब्लेम तुला नाही होणार पण मला आणि माझ्या कुटुंबाला होईल. जरा काही कमी जास्त झालं ना तर समाज मुलीवरच बोट उचलतो. प्लीज सानू, माझ्यावर विश्वास ठेव. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग आता नको ना कसला बी विचार करू. ये ना जवळ.